रामकृष्ण हरी मंडळी. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज अचानक माझे धनी कारभारी म्हटले की आपण जाऊया तुळशी आपलं दगडूशेठ गणपतीला. तर आम्ही बरं की खूप दिवस झालं गेलो नव्हतो. हा ताना होता शिवम त्यावेळेस गणपतीला ह्याला दर्शन त्यावेळेस खूप गर्दी होती. आता टू व्हीलर किंवा 4 व्हीलर न नेता आमच्याकडे एवढ्या गाड्या असून पण आम्ही रिक्षाने गेलो, कारण पार्किंगचा प्रॉब्लेम. पुण्यामध्ये गेलं की पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो, त्याच्यामध्येच अर्धा पाऊण तास जातो. म्हणून आम्ही रिक्षाने जायचं ठरवलं आणि मला प्रचंड झोप आलेली होती, माझी झोपच झाली नव्हती. त्यामुळे खूप सारे व्हिडिओ मी काढू शकले नाही. मग 177 का काहीतरी झालं. दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही, दगडूशेठ बाप्पाचं. आणि खूप वर्षापूर्वी, एवढ्या दिवस झाला आम्ही पुण्यामध्ये राहतोय तरी आम्हाला दर्शनाला जाता आलं नाही तिथं. म्हणजे गर्दी पण असते आणि आपल्या नेहमीच्याच ह्याच्यामधून नाही जाणं होत. मग नंतर इथून पेढे घेतले, प्रसाद घेतला, नारळ घेतला आणि हार आणि जास्वंदीचं फूल घेतलं गणपती बाप्पाला. आणि मला हे पेढा नको होता, पण हे म्हणले ठीक आहे आता बांधलेला आहे तर तोच घे. आणि तो मुलगा पण खूप रूढ होता, तो म्हणला राहू द्या असाच, पण मला तो आवडला नव्हता. आणि एवढं नंबर नव्हते, अगदी थोडेच नंबर होते, थोडीशीच बारी होती, एवढी काही गर्दी पण नव्हती. काल रविवार होता तरीही एवढी गर्दी नव्हती, पण आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळं गर्दी नव्हती. आता जरा दुपारचं वगैरे गेलं की खूप गर्दी असते. इथं लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि किती छान आहे बघा. हे मला खरंच असं वरती ते कपाळाला हात लावा वाटत होता, पण माझा हात पोचत नव्हता. आणि ती बाई जी होती ती हात पण लावू देत नव्हती. ठीक आहे, तर आतमध्ये काही मोबाईल त्यांनी घेऊन दिला नाही. मग बाहेर आलो आम्ही. बाहेर आल्याच्या नंतर मग परत ते त्यांचं ताट परत दिलं आम्ही आणि ताट परत देऊन आम्ही प्रसाद घेतला. मी घेतलं स्वतःच, तिथं तो व्यक्ती अवेलेबल नव्हता प्रसाद देणारा. मग गणपती बाप्पाचं तुम्ही बाहेरून दर्शन घ्या, आतून तर काही कॅमेरा चालू करून दिला नाही. मग शिवमच्या कपाळाला अष्टगंध नव्हता म्हणून शिवमचे बाप्पा बोलले शिवमला एक अष्टगंध लावून घ्या म्हणून. मग शिवमला अष्टगंध लावला, त्यासोबत मलाही ते बोलले तू पण लावून घे, कारण तिथं काल लावलंच नाही अष्टगंध वगैरे. आणि ह्यांनी घरून येतानाच लावला होता. मग परत बाहेरून निघालो आम्ही. तर ह्याचं चाललं आहे बुमरँग आणि स्नॅपचॅट. मला काही स्नॅपचॅटचं एवढे वेळ नाही आहे, पण ह्याला आहे स्नॅपचॅटचं वेळ. तर तिथून दर्शन घेऊन आम्ही बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही गेलो. इथं काका हलवाईच्या शेजारी आहे दत्ताचं सुंदर असं मंदिर. आणि खरंच काल गेलो ना आम्ही तर दोन्हीकडेही अगदी इथं पण दत्त मंदिरामध्ये आरती चालू होती. आम्ही गेल्याच्या नंतर 2-3 मिनिटातच आरती सुरू झाली दर्शन घेईपर्यंत. आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात आम्ही गेलो की आरती सुरू झाली. त्यामुळे दोन्हीकडच्याही आरती आम्हाला काल भेटल्या आणि खरंच खूप छान प्रसन्न असं खूप दिवसांनी असं छान सुंदर असं वाटलं. आणि कदाचित म्हणजे आपण जो मार्ग निवडतो तो आवडलेला असतो, त्यामुळं का व्हायना आपल्यात बदल व्हायला सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल. मग नंतर आरती इथं सुरू झाली आणि मग हा शिवम काय बघत होता काय माहीत, त्याचं लक्ष कुठं होतं नाही, तो काय बघत नव्हता. काय बघत होता मला पण माहीत नाही. तो शाळेत पप्पाला शोधत असेल. नंतर तिथं गेल्याच्या नंतर हे म्हणजे नेहमी कायम पुण्यात गेल्यावर इथून फरसाण आणतात, तर म्हणले फरसाण घे म्हणून. मग बायला विचारत होते तुला काय काय घ्यायचं सांग, काय खातच नाही तो, त्याला फक्त फ्रूट्स आवडतात. मग फरसाण घेतला अर्धा किलो. आणि मला वाटतं भाकरवडी म्हणजे पुण्यामधली फेमसच आहे भाकरवडी. तर मग भाकरवडी घेतली, एक पावशेरभर घेतली असेल, कारण ते खाणं खूप महत्त्वाचं आहे. मग नंतर परत थोडंसं चालल्याच्या नंतर परत रिक्षा बुक केली उबेरची आणि आम्ही आलो घरी. आता आम्ही घरी आल्याच्या नंतर हा पेढा, हे पपया घेतल्या, मग तिथून पपई घेतली, हे फरसाण घेतलं. मग आल्यावर म्हटलं चला आता आपण छान अशी भेळ बनवूया, कारण ह्यांनी सकाळी खाल्लं होतं पण मी काहीच खाल्लं नव्हतं. मग मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला, मुरमुरे घेतले, छान असे माझ्या एकटेपुरतीच करायची होती. हे गेले होते गाडी धुवायला, आले की गाड्या धुवायला. रविवारी खूप कामं असतात, रविवारी पण सुट्टी नसते. एवढ्या गाड्या आहेत म्हटलं त्या धुवायला पाहिजेत, म्हणून त्या गाड्या धुवायला ते गेले होते. आणि मग मी म्हटलं चला आता आपण भेळ बनवूयात आपल्या एकटीपुरती. सकाळी मी काही खाल्लं नव्हतं, मला चहा आवडत नाही, मला दूध आवडत नाही, मला कॉफी आवडत नाही. आल्या जातानाच मी प्यायचं पाणी वगैरे भरून गेले होते, कारण आल्यावर मग तोपर्यंत वरचं टाकीचं पाणी गरम होतं आणि मग ते गरम पाणी भरायला बरं वाटत नाही. मग मुरमुरे घेतले. मुरमुरे मी विचार केला की अरे मी एकटीच खाणार आहे, मग मला जास्त घेऊन तर काय फायदा नाही. मग वाटी भरून एक मुरमुरे घेतले. त्यानंतर आणलेली भेळ घेतली. आणि खरंच काल बनवली जी भेळ ना मी, खरंच खूप सुंदर लागली. विकतच्या भेळीलाही त्याची चव लागणार नाही, किंवा विकतची भेळसुद्धा इतकी टेस्टी नसेल, इतकी छान भेळ बनवली मी. ते सगळं वाटलेलं मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर त्यात घातली, मग कांदा टोमॅटो घातला, थोडीशी कोथिंबीर चिरून घातली. आणि फरसाण परत म्हटलं की एक वरचं मोठं टाकण्यापेक्षा मोठ्या डब्यामध्ये फरसाण भरावा आणि डब्यामध्ये भरून ते नंतर सगळं मिक्स करून भेळमध्ये घालावं. तसंच केलं डब्यामध्ये. आणि
हे मोठे मोठे जे तुकडे आहेत ती मी वरचे फेकूनच दिले डब्यामध्ये त्याच्यामधले. म्हटलं ते खायलाच नको, खूप रफ म्हणजे असे जाड जाड दिसत होते ते, मग फेकूनच दिले. मग छान भेळ बनवली आणि आवडीने शिवमही त्यालाही बघितल्यावर भेळ आवडली, मग त्यानेही खाल्ली. मग खूप छान कढईमध्ये हलवायला येईल म्हणून मोठी कढई घेतली, छोट्या भांड्यात हलवायला अडचण होईल म्हणून मोठ्या भांड्यामध्ये कढईमध्ये ती भेळ हलवली आणि खूप चविष्ट लागली भेळ. आणि खरंच पुण्यातलं आणि हडपसरमध्ये जर म्हणाल तर हडपसरमध्ये पण एक दुकान आहे त्यांचं मंडईच्या तिथं, त्यांचीही भेळ खूप छान असते. मी आवर्जून तिथली कधी कधी भेळ आणते. शिवमने ही भेळ खूप आवडीने म्हणजे अगदी चटकारी घेऊन खाल्ली. त्याच्यावर मी नंतर थोडीशी भाकरवडी थोडीशी पेरली, कारण खूप दिवस झालं काहीही खाण्यात आलेलं नाही आहे, बाहेरचंही नाही आणि घरातलंही असं वेगळं काय खाण्यात आलेलं नाही आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूयात. तुम्ही ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.